नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. पुन्हा एकदा आपण लाईव्ह आलेलो आहोत. बदलापूर शहरामध्ये घनकचरा प्रकल्पाचा सर्वात मोठा विषय जो आहे आपल्याला यंदा चर्चेमध्ये असलेला बघायला मिळतो आहे. शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. आपण जर बघाल तर या घनकचरा प्रकल्पाला स्थानिक नगरसेवक आणि त्याचबरोबर हा जो डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा आहे, आता कळीचा मुद्दा बनलेला आहे. यावर राजकारण सुद्धा रंगलेलं आहे. आज नेमकी विरोधकाची भूमिका घेतलेली आहे. काय आपली स्पष्ट भूमिका या डम्पिंग ग्राउंड बाबत? नेहमीच शिवसेना ही विकासाच्या कामाबरोबर बदलापूर शहरामध्ये राहिलेली आहे. परंतु जे आमचे मित्र पक्ष आहेत भाजपा, त्यांनी डम्पिंग ग्राउंडचाच मला वाटतं मुद्दा घेऊन या बदलापूर शहरामध्ये फेक नेरेटिव्ह पसरून आमच्या विरोधामध्ये जाऊन ही निवडणूक जिंकलेली आहे. म्हणून आज त्यांना आमचं आव्हान आहे की त्यांनी हा डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्याला दुजोरा आम्ही देतो. मला वाटतं आता आम्ही रस्त्यावर उतरले, त्यांनी सुद्धा आमच्याबरोबर या ठिकाणी यायला पाहिजे आणि जो होणारा इथल्या नागरिकांना त्रास आहे तो बंद केला पाहिजे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबद्दल आता काय भूमिका असेल शिवसेनेची? कारण त्यांनी तो सुद्धा मुद्दा मांडलेला आहे की घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प या महाराष्ट्रामधला एक आदर्श प्रकल्प या ठिकाणी माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण काही लोकप्रतिनिधींना दूरदृष्टी नाहीये, म्हणून त्या लोकांनी फेक नेरेटिव्ह पसरून या बदलावरच्या जनतेची दिशाभूल केलेली आहे. आणि नक्कीच याच्यावर जे वरिष्ठ आहेत तर ते मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतनं जे घनकचरा प्रकल्प आहे त्यातला हा एक घनकचरा प्रकल्प आहे आणि तो वरिष्ठांना त्याच्यावर निर्णय घेत, त्यात कुठच्याही प्रकारे नगरपालिकेचा संबंध नाही. MMRDच्या माध्यमातून तो प्रोजेक्ट होत आहे. अर्थात ज्यावेळी सगळ्यात पहिले घोषणा केली खासदारांनी या प्रकल्पाची, त्यावेळी तुम्ही म्हणजे विरोध केला होता. म्हणजे प्रेस कॉन्फरन्स तेव्हा चालू होते आणि तेव्हा तुम्ही बोलला होता की इतर शहरातला कचरा आपल्या बदलापुरात नको. 100% आमची हीच भूमिका आहे. या ठिकाणी बाहेरच्या शहरातनं कचरा आणू नये, परंतु तो कचऱ्याची जी प्रकल्प आहे तो 500 टनाचा प्रकल्प आहे आणि बदलापूर शहरामध्ये 120 टनच कचरा निघतोय. तर त्यासाठी कुलगाव बदलापूर परिषदेची जी जागा घेतली आहे आणि जशी जशी लोकसंख्या वाढेल आणि जेव्हा आपला कचरा वाढेल त्यावेळेस तो इतर शहरातला कचरा या ठिकाणी घेतला जाणार नाही आणि 2-4 वर्षामध्ये अंबरनाथ असेल, उल्हासनगर, त्यांचे स्वतंत्र असेच कचऱ्याचे प्रकल्प ते लोक त्या ठिकाणी करणार. हा पायलट प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्रातला त्यांनी आपल्या इथं करण्याचा संकल्प केला होता. निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षावरतीच आरोप करण्यात आले होते की घनकचरा प्रकल्पाला तुम्हीच पाठिंबा देता. आणि नक्कीच आमचा पाठिंबा होताच, पण आज जे या ठिकाणी जो घनकचरा डम्पिंग आहे त्या डम्पिंगची दुरावस्था झाली. अंबरनाथचं डम्पिंग सुद्धा या ठिकाणी ही नॅचरल एक टेकडी होती. या ठिकाणी नैसर्गिक टेकडी असताना ती टेकडी खोदून त्या ठिकाणी डम्पिंग करतं हे कोणालाच पटलं नाही. तरी अंबरनाथचे पण आता ते नगराध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा याचा बोध घेतला पाहिजे. त्याच्यावर सुद्धा आम्ही सर्व इथले स्थानिक आम्ही कावाले आहोत आणि आमच्या या ठिकाणी जमिनी आहेत त्या जमिनी सुद्धा आज नापीक झालेल्या आहेत. तरी आमचा कचरा टाकण्याला विरोध नव्हता, पण या लोकांची जी प्रशासन आहे, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही विकासाची दोन चाकं आहेत, यांचा समन्वय नसल्यामुळं ही परिस्थिती आज डम्पिंग बंद करण्याची पाली आली. पण आज रस्ता रोको केला जातोय, पुढची मागणी काय असणार, कशा प्रकारे? 100% जोपर्यंत आमच्या विरोधामध्ये निवडणुकीमध्ये जे लोकप्रतिनिधींनी आमच्या विरोधात जी भाषणं केली, जे या बदलावर शहराच्या लोकांना शब्द दिलेत, त्यांनी इथे येऊन आमच्या वालवली, वडवली सर्व नागरिकांची माफी मागायची. त्यानंतरच या ठिकाणी घनकचऱ्याविषयी चर्चा करून प्रश्न सोडवला जाईल. अर्थात 2 ते 3 दिवस जर समजा कचरा हा घनकचरा प्रकल्प झालाच आणि बंद पडला तर पुन्हा एकदा आरोग्याची समस्या निर्माण होणारच आहे. 100% प्रत्येकाने प्रत्येकाच्या विभागामध्ये कचरा टाकावा. या ठिकाणचे जे आमदार होते ते लोक मला वाटतं महाराष्ट्र राज्याचं ते सांगतात सर्व ठिकाणी मी जिथे जाईल तिथे विकासाचं काम करू शकतो. तसंच एक डम्पिंग सारखा विषय त्यांनी मला वाटतं तातडीने मुख्यमंत्री साहेबांकडे मीटिंग लावून एक चांगली भरपूर सरकारी जागा या ठिकाणी आहेत ती कुलगाव बदलापूर नगरसेवेला मिळून द्यावी. काय वाटतं, कुठेतरी सत्ता आता भाजपाच्या हातात आलेली आहे, त्यांच्या हातात आहे डम्पिंग ग्राउंड हटवणं, पण तरी सुद्धा 2 ते 3 दिवस झाले निवेदन देऊन, पण त्यांचं काही प्रत्युत्तर व्यवस्थित अरे बिलकुल सत्ता भाजपाच्या हातात नाही. आम्ही सुद्धा भाजपापेक्षा 2 नगरसेवक आमचे जास्त आहे. टेक्निकली नगराध्यक्ष जरी त्यांच्याकडे असला आणि आम्ही नुसते सत्तेला भुकेलेलं नाहीये.
1995 पासून या शहरामध्ये शिवसेनेचा जो आलेख नगरसेवकांचा जास्त आहे तो सुद्धा आता या ठिकाणी आम्हाला बदलापूरच्या जनतेने भरभरून दिलेले आहे. काही ठिकाणी आता ठीक आहे, काही टेक्निकल गोष्टीवरती निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे. मी महायुतीचा एक पदाधिकारी म्हणून बोलत नाही, पण ज्या दिवशी टाइम येईल त्या दिवशी मी त्याच्यावर बोलणारच आहे कशी निवडणूक. फक्त आता माझी एकच विनंती असेल त्यांना, तुम्ही जे जे या बदलापूर शहरातल्या मतदारांना जो शब्द दिलाय तो पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची आहे. आता टॅक्स मी सर्व बदलापूरच्या जनतेला सांगणार आहे, कोणीही टॅक्स भरू नये. कारण 50% टॅक्स मध्ये सूट जी पहिली जी आता जनरल बोर्ड असेल, मी नगराध्यक्षांना उद्याच पत्र देणार आहे आणि त्यांना सांगणार आहे पहिल्यांदा टॅक्स माफीचा जो विषय आहे तो 50% सूट या ठिकाणी सर्व बदलावरच्या नागरिकांना द्यायचं आहे. आणि तरच या बदलावरच्या जनतेने हे टॅक्स भरायचा आहे. नाही तर पुन्हा शिवसेना यांच्या विरोधात रस्त्यावर उतरेल. जर ते 15 दिवसाच्या आत त्या टॅक्सचा निर्णय त्यांनी घेतला नाही, नगराध्यक्ष ज्या दिवशी समितीच्या निवडणूक येतील, तर आम्ही शिवसेना रस्त्यावर उतरून या नगराध्यक्षांच्या विरोधात त्या ठिकाणी मोठं आंदोलन करणार.